अलीकडच्या काळात इंटरनेटवरच्या गुन्ह्याच्या म्हणजे सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवाद या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर धक्कादायक बातम्या वाचायला मिळत असल्यामुळे अगदी सर्वसामान्य लोकांचे लक्ष सुद्धा या प्रकाराकडे वळले। उदाहरण घ्यायचं झालं तर फिशिंग नावाचा एक गुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर घडवला जातो की खरं म्हणजे त्याविषयी इंटरनेटचा वापर करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती असणं खूप गरजेचं आहे। पण तरीही सतत इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप या प्रकाराला सतत बळी पडतायत। या प्रकारात इंटरनेटचे भामटे सर्वसामान्य लोकांना भुलवून, घाबरून किंवा फसवून त्यांचं नुकसान करतात। पण सायबर दहशतवादाचा प्रकार इथवरच थांबत नाही। सध्याच्या आणि भविष्यातल्या जगात कम्प्युटर्स तसेच इंटरनेट यात अनेक व्यवहार अवलंबून असल्यामुळे तंत्रज्ञानावर केलेले हल्ले हे खूपच धोकादायक ठरू शकतात। इंटरनेटचे तंत्रज्ञान सुरक्षित करण्यासाठी जे शक्य असेल ते केलं पाहिजे। लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। सर्वसामान्य लोकांनी सुद्धा इंटरनेट वापरतानाचे धोके लक्षात घेऊन आपण या सायबर हल्ल्यांना बळी पडणार नाही ना यासाठीची काळजी घेतली पाहिजे। म्हणूनच सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवाद या गोष्टी थांबवणं शक्य नसलं तरी त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी सगळ्यांनीच एकत्रितरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे हे नक्कीच। हॅलो, गुड आफ्टरनून सर, मी तुमच्या बँकेतून बोलते आहे। तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे। ओके। आता तुमच्याजवळ एटीएम कार्ड आहे का? होय सर, मला त्या कार्डमध्ये 16 अंकी नंबर सांगितला तर मी लगेचच तुमचं कार्ड रिन्यू करू शकेन। अहो, पण मी ते कसं देणार? ओके सर, मी तुमचंच कार्ड बंद पडू नये म्हणून कॉल केला होता, पण तुम्ही जर नंबर नाही सांगितला तर तुमचे कार्ड लगेचच बंद होईल। अरे बापरे। आणि तुम्ही पैसे काढू शकणार नाहीत। ओके ओके, थांबा मी तुम्हाला एटीएम नंबर देतो। ठीक आहे सर, नंबर सांगा। 8249 3468 3201 1929। ओके सर, तुमचा नंबर आहे 818034683201, बरोबर सर? हा बरोबर। आणि तुमचा आधीचा पासवर्ड आहे 1928, बरोबर? पण माझा पासवर्ड 8249 आहे। नो प्रॉब्लेम सर, पण आता तुमचा जो नवीन पासवर्ड आहे तो 4506 आहे। तुमचे कार्ड आता रिन्यू झाले आहे। थँक्यू। धन्यवाद सर। हॅलो, मी दीपक बोलतोय, बँक मॅनेजर बोलताय का? हा बोला, मी बँक मॅनेजर बोलतोय। सर, माझ्या अकाउंट मधून 15,000 रुपये काढले गेले त्याचा मेसेज आलाय मला। मग तुम्ही काढलेत का पैसे ते? नाही सर, म्हणूनच तर मी तुम्हाला फोन केला, कारण मला आता बँकेतून एटीएम कार्ड रिन्यू करण्यासाठी फोन आला होता। सर, आपलीच नाही तर कुठलीच बँक एटीएम कार्ड रिन्यू करण्यासाठी फोन करत नाही। मला वाटतं तुमच्या या प्रकारात फसवणूक झाल्याचे दिसतंय। तुमच्या एटीएम कार्डचं पासवर्ड कदाचित दिलं असणार आणि त्यामुळे पैसे गेलेत। तुम्ही काम करा, लगेचच बँकेतून तुमचं खातं सील करा आणि लगेचच पोलीस तक्रार करा। ओके सर। थँक्यू। थँक्यू। हॅलो, ए हाय, कशी आहेस? मी मस्त मजेत। हो, ते कळलं मला, केरळ टूरवर आहेस ते। म्हणजे तू माझे फोटो पाहिलेस तर फेसबुकवर? हो ग, मीच नाही, सगळ्यांनी पाहिलं तू 10 दिवसांच्या केरळ टूरवर आहेस। ते स्टेटस अपडेट केलंयस ना तू? अगं बाई, पण असे फोटो टाकू नयेत। अगं तुला सांगू, केरळ म्हणजे ना स्वर्ग आहे, स्वर्ग। तू पण प्लॅन कर, खूप सहीच वाटतंय ते। हॅलो,
नमस्कार, पोलीस स्टेशनमधून ठाणे अंमलदार बोलतोय. काय झालं साहेब? आम्ही आता केरळ टूरवर आहोत. अजून 4 दिवसांनी येणार आहोत.